नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत दाल पालकची रेसिपी। एकदम सोपी आणि खायलासुद्धा टेस्टी। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये भिजवून घेतलेली डाळ घेत आहे। या डाळीमध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ थोडी थोडी घेतलेली आहे, अर्धी वाटी। नंतर पालक धुवून घ्यायचा आणि चिरून घ्यायचा। पालक नाही चिरला तरी चालेल। इथे 1 वाटी घेतलेला आहे पालक चिरलेला। 1 ग्लास पाणी घालत आहे आणि त्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं। कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाला की तुम्ही पाहू शकता इथे डाळ आपली चांगली शिजलेली आहे। डाळ आणि पालक हे चांगलं मिक्स करायचं, नाहीतर तुम्ही मिक्सरला लावलात तरी चालेल। कोणाला समजणार सुद्धा नाही की तुम्ही काय केलात। ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। इथे 1 ग्लास मी पाणी घालत आहे किंवा अर्धा ग्लास तुम्ही घालू शकता। डाळ जर पातळ हवी असेल तर जास्त पाणी घाला। आता फोडणीसाठी आपण इथे 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगलं तापलं की त्यात 1 चमचा जिरा टाकायचा। जिरं चांगलं फुललं की नंतर 5-6 लसूण पाकळ्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत, म्हणजे बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आणि चांगले भाजायला द्यायच्या, म्हणजे चव चांगली येते। अर्धा चमचा हळद घेतलेला आहे। हळद चांगली भाजायची तेलामध्ये 1 मिनिटभर। नंतर यामध्ये जी आपली डाळ आणि पालक शिजलेला आहे ते ओतायचं। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। असाच छान छान व्हिडिओसाठी सीड्स किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।